सध्या कोणत्या प्रक्रिया सुरू आहेत, कोणते महत्त्वाचे अपडेट्स आहेत की जे आपल्याला माहिती असले पाहिजे। तुमचं जर पहिल्या राऊंड मधून एमबीबीएस बीडीएस साठी सिलेक्शन झालेलं असेल तर तुमचं हार्दिक अभिनंदन। तुम्हाला मिळालेलं कॉलेज, तुमचा रँक नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। काही जिजाऊ अकॅडमीचे विद्यार्थी की त्यांचं सुद्धा मनपूर्वक मी अभिनंदन या ठिकाणी करतोय। साइडला जे फोटो दिसतायत जवळपास 163 विद्यार्थी आहे की जे एमबीबीएस बीडीएस ला फर्स्ट राऊंड मधून जिजाऊ अकॅडमी काउन्सिलिंग मधून कुठे ना कुठे जॉईन झालेले आहे। बघा आता या दरम्यान आपण जर विचार केला की काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये सध्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या, ऑल इंडिया एमसीसी याचा इफेक्ट आपल्या स्टेटवर होत असतो। ऑल इंडियाचं जे शेड्यूल्ड आहे तर ते 21 ऑगस्ट पासून रजिस्ट्रेशन होणार होते, पण आजची 25 ऑगस्ट आहे तर त्यांनी काय केलं की शेड्यूल एक्सटेंड करून टाकलं। ऑल इंडिया एमसीसी एमबीबीएस बीडीएस साठी 29 ऑगस्टला दुसरा राऊंड सुरू होणार आहे, तर त्यामुळं आता महाराष्ट्राच्या शेड्यूलवर पण त्याचा परिणाम होईल एमबीबीएस बीडीएस वाल्या। पण सर्व पालकांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की सर बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपी अजून ना की चॉईस फिलिंग झालेले आहे, ना कोणता राऊंड लागलेला आहे महाराष्ट्राचा, कुठला शेड्यूल नाही, तर हे कधी येईल। आता एमबीबीएस बीडीएसचा पहिला राऊंड संपला, जॉईनिंग झालं 22 ऑगस्ट पर्यंत, त्या सगळ्या गोष्टी झाल्या। तुम्ही कुठे जॉईन असाल, बेटरमेंट मध्ये जाणार आहे ठीक आहे, किंवा कॉलेज मिळालेलं नसेल किंवा रिटेन्शन दिलेलं असेल, पण या दरम्यान आपले हे जे विद्यार्थी आहेत की जे बीएमएस बीएचएमएस ची चॉईसची वाट बघतायत फिजिओथेरपी पर्यंत, तर त्यांनी एक 4-5 दिवस अजून वेट करा। 4-5 दिवसांमध्ये नोटीस येण्याची एक शक्यता आहे, कारण दरवर्षीचा जो अनुभव आहे आमचा तर त्या पद्धतीने मी बोलतोय की दरवर्षी या पद्धतीने हे चालतं। एक हिस्ट्री आहे की एमबीबीएस बीडीएसचा पहिला राऊंड संपला एक 4 ते 5 दिवसांमध्ये बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपीच्या चॉईस फिलिंग सुरू होतात। पण आता जर तुम्ही कर्नाटकचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आजचं शेड्यूल होतं 1 वाजेपर्यंत, पण त्यांनी ते एक्सटेंड केलं चॉईस फिलिंगचं, तर ते उद्यापर्यंत गेलेलं आहे। म्हणजे आजची 25 ऑगस्ट आहे तर उद्यापर्यंत ते शेड्यूल्ड आहे। 1 वाजेपर्यंत तुम्ही ते चॉईस मॉडिफाय करू शकता, डिलीट करू शकता, काही कॉलेज वाढवायचे असतील तर वाढवू पण शकता। म्हणजे थोडक्यात कर्नाटकवर थोडं लक्ष द्या। आता स्कोअर कमी आहे सर पण एमबीबीएस करायचं आणि बजेट पण चांगलं आहे, तर अशा वेळेस काय करायला पाहिजे, काय करा की जो एमसीसीचा आपला सेकंड राऊंड आहे तर त्यामध्ये डीम्ड कॉलेजेसचं रजिस्ट्रेशन करा। एमबीबीएस साठी सुद्धा आणि बीडीएस साठी सुद्धा 2 लाखांचं डिपॉझिट असतं, पण तुमची तयारी ही साधारण 20, 22, 25, 26 लाख पर इयरची असली पाहिजे। एमसीसीचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ काही खाली आलेला नाही, दरवर्षी सारखा नाही, पण होऊ शकतं की सेकंड राऊंडला तो कमी येईल, कारण जॉईनिंग किती होतं नेमकं यावर त्या गोष्टी अवलंबून राहतात। फर्स्ट राऊंडचं जॉईनिंग किती झालं तर हे आपल्याला 29 ऑगस्ट नंतरच समजणार आहे, तर त्यामुळे ते थोडं अपडेटेड राहा। तुमचं जर एमबीबीएसचा काही प्लॅन असेल बीडीएसचा डीम्ड मध्ये तर 29 ऑगस्ट ही डेट नक्की लक्षात ठेवा। 29 ऑगस्टला नवीन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे। त्यानंतर बरेच लोक असतात की सर यूपी साइडला पण आम्हाला ट्राय करायचं होतं, पण पहिला राऊंड आम्ही स्किप केला, सेकंड राऊंडचं काय, तर अजून सेकंड राऊंडचं यूपीचं काही शेड्यूल आलेलं नाही, कारण त्यांचं जॉईनिंग आहे सध्या सुरू। आज त्यांचं जॉईनिंग सुरू आहे, होऊ शकतं या 4 ते 5 दिवसांमध्ये ते पण सेकंड राऊंडचं शेड्यूल येऊन जाईल। पण 300च्या वर मार्क्स असतील तर मला असं वाटतं की काहीतरी होऊ शकतं, कारण फर्स्ट राऊंडचा कट ऑफच 314च्या वर गेला यूपीचा एमबीबीएसचा। दुसरा स्टेट आहे बिहार वगैरे तुम्ही ट्राय करा, किंवा कर्नाटकमध्ये मॅनेजमेंटचे ऍडमिशन होतात तर तिकडे तुम्ही ट्राय करू शकता। आता हे झालं एमबीबीएस बीडीएस बद्दल, पण बीएमएस किंवा बीएचएमएस महाराष्ट्रामध्ये पण जस्ट क्वालिफाय मार्क्सवर मिळतं, तो विषय वेगळा आहे। पण जर बीएमएस करायचं असेल तर अजून एमपीचं पण अपडेट नाही, अजून यूपीचं पण अपडेट नाही, उत्तराखंड सुद्धा नाही। पण तुमच्या प्लॅनमध्ये जर तमिळनाडू असेल तर तुमची ऍडमिशन 2,75,000 रुपये पर इयरनं विथ हॉस्टेल मेस तमिळनाडूमध्ये होऊ शकते बीएमएस ला, आणि हे तुमचं 5 वर्षाचं फीस स्ट्रक्चर जे आहे 2,75,000 इंटू 5 करा, आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला साधारण पर इयर 25-30,000 रुपये वरती पकडायचे, आणि ऍडमिशनचा खर्च 1,00,000-1.5 लाख रुपये येतो तो वेगळा। म्हणजे थोडक्यात एक 12-13-14 लाखापर्यंत तुमचं बीएमएस कम्प्लीट होऊ शकतं। तुम्ही जस्ट क्वालिफायर जरी असाल, 144 मार्काच्या वर मार्क्स आहे तुमचे, तर तुम्ही संपर्क करा। तुमचं एक ग्रुप बनवला जाईल, पहिला एक आपला ग्रुप गेलेला आहे तमिळनाडूला, एक दुसरा ग्रुप बनवायचा आहे आणि तो लवकरच बनवायचा, तर त्यामुळे तुम्ही संपर्क करा आणि जी काय समजा प्रोसेस आहे त्यामधून आपण जाऊ। तुम्हाला ते सगळं पटलं तर तुम्ही जॉईन होऊ शकता, ठीक आहे। आता जर या दरम्यान अजून काही अपडेट आले तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे, पण त्यासाठी एकच करा, व्हिडिओला लाईक करा। का बरं, कारण जेव्हा लाईक करणार आहे तर पुढचा व्हिडिओ आल्याबरोबर तुमच्यापर्यंत युट्यूब त्याला लगेच पोहोचवते, कारण ज्यावेळेस आपण एखाद्या युट्यूबरच्या व्हिडिओला लाईक करतो तर ते पुढचा व्हिडिओ टाकल्याबरोबर तो आपल्या मोबाईलवर लगेच नोटिफिकेशन मध्ये येतो, तर त्यामुळं दुसरा विषय नाही। आणि नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण थांबूया, ओके, बाय।